वाजले 6:30 आणि आता माझे सर्व घरातले कामं झाले. तरी पण पाणी आलं ना तर कामं परत चालू होईल, कारण मशीन लावायचे, पाणी भरायचे. मस्तपैकी घर आवरून घेतलं आहे बघा, छान वाटतंय ना. सर्व नीटनेटके आहे. पण आमच्या घरात आता गँग येईल ना, म्हणजे माझे मिस्टर, माझ्या 2 पोरी, तर परत तसंच होईल. इथे मी चाय ठेवली आहे आणि दूध काढून ठेवलं आहे आणि हे ते कपडे भिजत घातले आणि पाणी येईल तेव्हा टाकी आणि पाणी भरायचं आहे. म्हणजे 7 वाजता पाणी येतो, 6:45 वाजेपर्यंत पाणी येतो. आज आता येतीलच मिस्टर. चला लाईट लावूया. 6:30 वाजले. एकच लाईट लावते आता मी सध्याच्या याला. आज मी मैसूर डोसा खाल्ला. खूप मोठा होता, मला संपतच नव्हता. मग पप्पा बोलला फेकून टाक. मी बोलली का? तो बोलतो मी जेवून आलो आहे. मी बोलली मग मम्मीने जेवण बनवलेलं तर तू मला इथे का घेऊन आलास? तर पप्पा बोलला तिने ते रविवारचंच गरम करून मला दिलेला. मग मी बोलली मग मला डोसाच दे. मम्मीने तो डोसा खाल्ला, संपत नव्हता म्हणून तरी मी जबरदस्ती खाल्ला आणि पप्पाला दिला. मग आता तू रात्री जेवणार नाही ना? आता बाथरूमला चालली. ओरल कसली बोलली त्या भाषेची सांग. रेंज मध्ये बोल ना. नाही समजणार. आज नेत्र बोलायला काय आहे ते आमचा प्रश्न आहे. आज योगी नेत्राची ओरल होती मिस्टर. ती कुठली माहितीये काय? कुठली ग होती? मी टीचरला ओरल द्यायच्या अगोदरच काय बोलते पप्पा गेस कर. नाही तू ओरल बोल. मी पप्पा गेस कर मी टीचरला काय बोलते ओरल द्यायच्या अगोदरच. मी हा लास्ट इयर आहे माझा. मी पुढच्या वर्षी फ्रेंच घेणार नाही. हा टीचर तुम्ही किती काय बोला अशी बोलून मोकळी झाली. आता ओरल बोल. एवढी चांगली ओरल तर दिली तुला काही कठीण होत असेल तर पुढचे 3 लेक्चर अटेंड कर. 12वी मध्ये पण फ्रेंच आहे. मी तुला गॅरंटी देते तू पास होशील आणि चांगले मार्क आणशील. मी टीचरला अशी बघते. टीचर ओरल बोल. डू नॉट टीच. आणि मी ओरल मध्ये मायसेल्फ बोलायचं होतं ना. तू ओरल बोल. ओरल मध्ये मायसेल्फ बोलायचं होतं ना. मग त्याच्यातली माझी एक लाईन काय होती माहितीये? अरे यार बोरिंग करते. ओरल बोल. मला ओरल आहे. ओरल बोल. माझ्या मायसेल्फ मध्ये मग मी ओरल दिली आणि मग टीचरला एक सांगायचं होतं मायसेल्फ. त्या मायसेल्फ मध्ये मी बोलली आय लाईक थिंग मध्ये आणि आय डिसलाईक मध्ये. आय लाईक क्रिकेट मी बोलली आणि आय डिसलाईक मध्ये मी काय बोलले ओळख? ही ओरल होती तुझी. ऐक ना, मी आय डिसलाईक मध्ये काय बोलली ओळख? बोरिंग आहे. अशी कुठली गोष्ट जी मला आवडत नाही मध्ये मी काय बोलली ओळख? लोक. मी बोलली लोक. मग टीचर बोलते का ग तुला लोक का नाही आवडत? बोलली नाही आवडत मला, माझी स्पेस मध्ये आवडत. ओरल बोल. ओरल बोलली. ओरल काय बोलली? बोल ना ओरल. ओरल मध्ये मी ओरल बोलली. दोघं आले तर बघी घेतले. मी एकटी असते ना तर नेत्रा शिरवाडकर जशी तुला येतच नाही तर नेत्रा शिरवाडकर जेमेले काय जेमेले जनातले नेत्रा शिरवाडकर आणि पुढे काय जसवी सान. बस आणि एवढीच नाही, अजून नाही ना. बोल ना पटापट. मला हात ज्याला हवी ते मुंबई जसवीस अन अद्वितीयंत जमले लघु नाही जम लघु गॅम विसरली. आता काय करायचं, मार्क भेटले ना बस. तर चला आता आमचा चाय झालाय पिऊन संध्याकाळचं आणि आता मी चालली आहे दादरला. उद्या गुढीपाडवा आहे आणि त्याचं थोडंफार मला सामान आणायचं आहे. आणि माझे मिस्टरला ना मी 2-3 रील पाठवलेले. तर गुढीपाडव्याच्या दिवशी ना नवरा बायकोला साडी देतो करून. तर माझ्या मिस्टरांना मी बोलली की तुम्ही मला देणार काय साडी? तर ते म्हणाले हा करू. चल ओ मिस्टर, ओ बोला साडी देणार आहे बोल. देणार आहे तर बघूया, मला आवडली तर मी घेईल, नाही तर मला जास्त साडीमध्ये एवढा इंटरेस्ट नसतं. साडीबद्दल इंटरेस्ट आहे ना पाडव्यातर्फे.
म्हणजे गुढीपाडव्यातर्फे काय हो. चला बघूया, दादरला आधी जाऊया तरी. वाजले 7:30 संध्याकाळच्या. योगिनी मॅडम आमची झोपली आहे. नेत्रा मॅडम आता थोडंफार काम आहे, म्हणजे चाय नाश्त्याची भांडी ती घासणार आहे आणि मशीन लावली कपड्याची. बाकी पाणी भरलं मी आणि आता मी जाऊन येते दादर. काहीतरी हटके वाटते ना. न्यू कलर मी चूज केलेला तो छान वाटत होता. बरी मला आता बॅग घेतला. हे बघा नाही दादरला केवढी कांडी आहे. आता आम्ही दुसऱ्याकडनं लावून ठेवलेले होते आम्ही. आता आपल्याला ना हार घ्यायचं. काय घेऊन आली? पान घेऊन आले. मस्त वाटते ना. दादर बघा किती सामसूम झाले. तर चला मी आता आली दादरवरनं आणि सर्वात पहिला मी सर्व सामान उद्याच आणायला गेलेली होती. आता मी काय काय घेऊन आले ते तुम्हाला दाखवते. त्याची डाळ, कडुलिंबाचे पानं, परत सुट्टे फुलं हे उद्यासाठी नाही दरवाज्यावर आणि गाडीला तोरण लावणार आहे. हे गजरे आणले. परत हे पाकाचं बनवलेले बताशे हे लागणार आहे उद्या गुढीला बांधायला. आणि हा हार आणलाय, छोटासाच आणला हार. आणि हे उद्या लागणार आहे श्रीखंड आणि पेढे घेऊन आले. आणि हे आणले मी वस्त्र ना वस्त्र. हां बघा हे मेन गोष्ट मला भेटत नव्हतं कुठे, कारण लेट झालं थोडं मला. आणि आणली आहे काठी. ही काठी खूप गर्दी होती घ्यायला पण, आणि ही काठी अशी सजवायला पण खूप गर्दी होती. खूप रिक्वेस्ट केलं काकांना की द्या करून, आणि एक्स्ट्रा पैसेसुद्धा घेतले काठीचे हे असं लिबिन लावायला. आणि फायनली नेत्राला आणली आहे बॅग. ती तिला पाहिजे होती, मला तर आवडली नाही तिची बॅग, म्हणून मी एवढं काय तुम्हाला दाखवत नाही. आणि घेतली आहे मी फायनली साडी. तर मी जाताना बोललेली होती मी साडी घ्यायला चालली आहे करू. तर चला आता नवीन साडी घेतली आहे, ती मला उद्या भेटणार नवऱ्याकडनं. हा कलर घेतलाय, मी उद्या दाखवेल तुम्हाला. ठीक आहे, तर चला आता जेवून घेते, कारण लेट झालंय, 11:15 वाजले. गुरुवार चालू व्हायच्या आधी फटाफट जेवून घ्यायला पाहिजे. तर फटाफट जेवते आणि ब्लॉग इथेच एंड करते, कारण उद्याची तयारी करायची, लवकर उठू, जास्ती काय वेळ घालवत नाही बसत आहे. चला मग आजचा ब्लॉग इथेच एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात. चला बाय बाय, गुड नाईट.